मराठी विज्ञान परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान तरंग या साप्ताहिक कार्यक्रमात मी अनघा वक्ते आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. पेशी सजीवातील मूलभूत घटक. पेशींचं कार्य काय तर ऊर्जा निर्मिती, वाढ आणि दुरुस्ती, टाकाऊ पदार्थांचं निष्कासन. आपल्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. या पेशींच्या मदतीने शरीरातील प्रत्येक अवयव कार्य करत असते. काही पेशी एकत्र येतात आणि त्यांच्या उती तयार होतात. काही उती एकत्र येऊन त्याचे जे आहे अवयव तयार होतात. इथे आपल्याला मानवी अवयव दिसत आहेत आणि काही अवयव एकत्र येऊन संस्था तयार होतात. आता मूलपेशी म्हणजे काय तर आपल्या शरीरात पेशींचा ऱ्हास होत असतो. सतत नवीन पेशी बनत असतात. कधी कधी दुखापत, आजार किंवा वाढते वय यामुळे काही पेशी नष्ट होतात. अशा वेळी शरीराची दुरुस्ती करण्यासाठी काही विशेष पेशी या काम करतात आणि त्या म्हणजेच मूलपेशी. आता मूलपेशी म्हणजे अशा पेशी ज्या स्वतःची पुनरुत्पत्ती करू शकतात आणि विभाजन होऊन शरीरातील कोणत्याही प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरित होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. आता इथे आपण बघतोय या चित्रामध्ये या मूलपेशी आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या आहेत विविध पेशी दिसत आहेत. रक्तपेशी, चेतापेशी, यकृत पेशी, आंत्रिय पेशी, स्नायू पेशी आणि हृदय पेशी. तर अशा विविध पेशी या तयार होऊ शकतात. आता ज्या मूलपेशी आहेत या कोणामध्ये आढळतात तर सर्व बहुपेशीय सजीवांमध्ये अर्थात प्राणी आणि वनस्पतींमध्ये या आढळतात. वनस्पती मूलपेशींविषयी थोडक्यात आपण समजून घेऊ. ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रेडरिक कॅम्पियन स्टीवर्ट यांनी 1950च्या दशकात गाजरातील मुळांच्या पेशी वेगळ्या काढून प्रयोगशाळेत पोषक माध्यमात वाढवल्या व प्रत्येक पेशीत संपूर्ण वनस्पती निर्माण करण्याची क्षमता असते हे सिद्ध केले. वनस्पतींमधील मूलपेशींना मेरिस्टेम म्हणतात. क्लोनल विश्लेषणाने हे सिद्ध केलं आहे की मेरिस्टेम मधील काही पेशी मूलपेशी म्हणून कार्य करतात. या प्रक्रियेमुळे झाडे दीर्घकाळ जिवंत राहू शकतात आणि त्यांची अमर्याद वाढ शक्य होते. आता क्लोनल विश्लेषण म्हणजे काय तर ज्यामध्ये एकाच पेशीपासून तयार झालेल्या पेशींच्या समूहाचा अभ्यास केला जातो. याचा मुख्य उपयोग पेशींची वैशिष्ट्ये, त्यांची वाढ आणि कर्करोगासारख्या आजाराचे मूळ शोधण्यासाठी होतो. तर वनस्पती मूलपेशी ह्या वनस्पतींच्या वाढणाऱ्या भागात असतात. जसं उदाहरणार्थ मुळांची व खोडांची टोके यात विभाज्य उती असतात आणि ज्यांचे सतत विभाजन होत असते आणि वनस्पतींच्या विविध अवयवांची उदाहरणार्थ पानं, फुलं, खोड, मुळे यांची ते निर्मिती करतात. आपण इथे चित्र बघतोय. वरच्या टोकाला जिथे हा केशरी रंग दिसतोय प्ररोह विभाजी उती असतात. या खोड आणि मुळांच्या टोकांवर असतात आणि वनस्पतींची लांबी वाढवण्यास मदत करतात. आंतरविभाजी उती या पानांच्या तळात किंवा फांद्यांच्या पेऱ्यांवर असतात आणि वनस्पतींच्या अवयवांची वाढ करतात. पार्श्वविभाजी उती यामुळे वनस्पतींचे खोड किंवा मुळांचा घेर वाढतो. आता आपण प्राण्यांच्या मूलपेशींविषयी जाणून घेऊया. इथे तुम्हाला दिसतोय प्लॅनेरिया आणि आपण जे सुरुवातीला जे गाणं लावलं होतं तर त्याचा खरंच इथे काही संबंध आहे का हे याच्यावरनं जाणून घेऊ. प्लॅनेरियाच्या शरीराचे जर अनेक तुकडे केले, साधारणपणे 279 भागांपर्यंत तुकडे केले तरी प्रत्येक तुकड्यापासून एक पूर्ण प्लॅनेरिया तयार होतो. आता इथे 3च तुकडे केलेले दिसत आहेत आपल्याला आणि ते जर ठेवले वाढीला त्यांना पोषक माध्यम देऊन तर साधारणपणे 2 आठवड्यांच्या आत प्रत्येक जो तुकडा असतो तो नवीन प्लॅनेरियामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. आता हे होतं असं की त्यांच्या शरीरात साधारण 30% भाग हा निओब्लास्ट या मूलपेशींचा असतो आणि या मूलपेशींमुळेच त्याचं जे आहे आपण अनेक तुकडे केले तरी सुद्धा त्याचे अवयव तयार होतात आणि नवीन प्लॅनेरिया तयार होतो. इथे आपण बघतोय. आता ह्याची मुळात जी साईज आहे ती साधारण 3 सेंटीमीटर ते 3 मिलीमीटर ते 15 मिलीमीटर एवढी असते
म्हणजे त्याचे किती तुकडे करता येतील तरी सुद्धा साधारण 279 तुकडे करून पाहिलेत आणि त्याचा एक नवीन कृमी जो आहे, जीव आहे, तो तयार होतो. त्यामुळे हा एका जन्मी तो सतत हा नवीन जीव तयार होत असतो. दुसरं उदाहरण आहे हे हायड्राचं आहे. जर हायड्राचे अनेक तुकडे केले तर प्रत्येक तुकडा पूर्ण वाढ झालेल्या नवीन हायड्रामध्ये बदलू शकतो. हायड्राच्या मूलपेशींमधील फॉक्सओ नावाचा जो घटक असतो तो या पुनर्निर्मितीला चालना देतो. तारामासा याबद्दल आपण ऐकून असतो की तारामासाचा पाय तुटला तरी सुद्धा तो परत येतो. आता त्याच्यात एक छोटीशी मेक अशी आहे की तारामासा आणि त्याच्या सर्व भुजा म्हणजे पाय याच्यात एक मध्यवर्ती भाग असतो आणि तारामाशाचा कोणताही पाय तुटला आणि त्या सोबत मध्यवर्ती भागाचा काही भाग शिल्लक राहिला तरच हा पुनर्जनना प्रक्रियेचा जो टप्पा आहे तो सुरू होतो. तुटलेल्या जागेवर मूलपेशी जमा होतात आणि या पेशींचं विभाजन होतं, खूप जलद गतीने होतं. या पेशी हळूहळू नवीन उती आणि नवीन अवयव तयार करतात. या प्रक्रियेस काही महिने लागतात. अखेर त्या पेशींचा आकार वाढून अगदी हुबेहूब आधीसारखाच नवीन पाय तयार होतो. इथे चित्रात दिसतंय की एक तारामासाचे 2 पाय वेगळे केलेले आहेत आणि दुसऱ्या भागात 3 आहेत आणि आपण इथे नीट बघितलं तर दोन्ही ह्याचे 2 नवीन तारामासे आपल्याला झालेले दिसतात. हे उदाहरण आपण नेहमी बघतो की पाल जेव्हा धोक्यात असते, स्वतःला धोक्यात असल्याचं, संकटात असल्याचं तिला वाटतं, त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची शेपटी तोडते आणि या प्रक्रियेला ऑटोटोमी असं म्हणतात. शेपटी तुटल्यानंतर तिथे पुन्हा नवीन शेपटी तयार होते. पालीच्या शेपटीच्या भागात विशिष्ट प्रकारच्या मूलपेशी असतात. या पेशींमध्ये स्वतःची पुनरावृत्ती करण्याची आणि इतर कोणत्याही प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरित होण्याची अफाट क्षमता असते. आपण इथे हे बघूया की पालीला जेव्हा संकट आहे असं वाटतं तेव्हा ती लगेच स्वतःची शेपटी सोडून पळते. ती शेपटीही हलत असते आणि काही अर्थात याला थोडा वेळ लागतो. काही महिन्यांच्या अवधीनंतर इथे मूलपेशी जमा होतात आणि जशी आपण आधी प्रक्रिया आपण म्हटलं होतं की त्याच्यापासून मूलपेशींपासून उती अवयव तयार होतात आणि शेपटीची तयार होते. आता सर्व प्राण्यांमध्ये मूलपेशी असतात. आपण पाहिलेल्या उदाहरणा व्यतिरिक्त सस्तन प्राणी जसे उंदीर, कुत्रे, मांजरी, गायी आणि माकडे यांच्यात रक्त निर्मिती करणाऱ्या, त्वचा दुरुस्त करणाऱ्या आणि स्नायू तयार करणाऱ्या मूलपेशी असतात. पक्षी, मासे आणि उभयचर प्राण्यांमध्येही मूलपेशी आढळतात. काही प्राण्यांमध्ये पुनर्निर्मितीची क्षमता अत्यंत जास्त असते. उदाहरणार्थ ॲक्सॉलॉटल हा उभयचर प्राणी मेक्सिकोत आढळतो. हा तुटलेले पाय, शेपटी, अगदी हृदय आणि मेंदूचे काही भागही पुन्हा वाढू शकतो. यामागे विशेष प्रकारच्या मूलपेशींचा मोठा वाटा असतो. इथे आपल्याला ॲक्सॉलॉटल दिसतोय आणि त्याचा पाय जो आहे, जो हात म्हणता येईल, तो जर तुटला, अर्थात तिथे पुन्हा एकदा आपण जसं चर्चा केली की मूलपेशी तिथे कार्यरत होतात आणि त्यापासून त्याचा अवयव तयार होतो. सॉरी. आता आपण पाहिलं हायड्रा हा शरीराचा संपूर्ण अग्र आणि पश्चभाग तयार करतो. प्लॅनेरिया लहान तुकड्यापासून संपूर्ण जीव पुन्हा तयार होतो. त्यानंतर उभयचर आणि मासे सॉरी पाय, शेपटी, पर, नेत्रभिंग आणि अवयव यांची पुनर्निर्मिती होते. मग मानवामध्ये काय होत असेल बरं? केवळ काही अवयवांची पुनर्निर्मिती होऊ शकते का? चला तर पाहूया. मानवाच्या मूलपेशींविषयी जाणून घेण्यापूर्वी आपण मूलपेशींच्या शोधाचा इतिहास जाणून घेऊया. तर 1868 मध्ये या संकल्पनेचा उदय झाला. अर्न्स्ट हेकल यांनी प्रथम स्टेम सेल मूलपेशी हा शब्द वापरला. सर्व सजीवांच्या पेशींचा उगम एका मूळ पेशीपासून होतो ही संकल्पना त्यांनी मांडली. (1961) मध्ये कॅनडातील वैज्ञानिक अर्नेस्ट मॅककुलॉक आणि जेम्स स्टील यांनी उंदरावरील प्रयोगाद्वारे रक्त निर्मिती करणाऱ्या मूलपेशींचा शोध लावला.
1981 मध्ये उंदरांमध्ये भ्रूणीय मूलपेशी वेगळ्या करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. 1998 मध्ये मानवी भ्रूणीय मूलपेशी प्रथम प्रयोगशाळेत वाढवण्यात आल्या. 2006 मध्ये जपानी शास्त्रज्ञ शिन्या यामानाका यांनी सामान्य पेशींना पुन्हा मूलपेशींसारखे बनवण्याची पद्धत विकसित केली आणि यासाठी त्यांना 2012 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. आता आपण मानवी मूलपेशींबद्दल जाणून घेऊया. स्त्रीयुग्मक व पुयुग्मक यांचे मिलन झाल्यावर युग्मज जे झायकोट तयार होतं. पेशींचे सतत विभाजन होते आणि भ्रूण तयार होतो. 4 ते 5 दिवसांनी या पेशी समूहाचा एक पोकळ गोल म्हणजेच कोरक फुटी ब्लास्टुला तयार होते. याच मूलपेशींमुळे पुढे इतर पेशी, अवयव आणि संस्था तयार होतात. आता या मूलपेशी कुठे आढळतात? तर शरीरातील कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात या मूलपेशी ज्या आहेत त्या, आणि विविध कामे करू लागतात. पण एकदा का ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. पण शरीरातील काही ठिकाणी या मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात. कुठे असतात बरे या? तर आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये या मूलपेशी असतात. त्यानंतर भ्रूणाच्या कोरकफुटी अवस्थेत, ही साधारण 4 ते 5 दिवसांनी असते, या अवस्थेत या मूलपेशी असतात. पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरातील रक्त, अस्थिमज्जा, मेदऊती, रक्त या ठिकाणी या मूलपेशी आढळतात. यांचे मूलपेशींचे प्रमुख प्रकार बघूया आपण. भ्रूण मूलपेशी, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील पेशी ज्यात शरीरातील कोणताही अवयव बनवण्याची क्षमता असते. प्रौढ मूलपेशी, पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील विशिष्ट ऊतींमध्ये आढळणाऱ्या पेशी, उदाहरणार्थ अस्थिमज्जा आहे, मेदऊती आहे. जन्मानंतर लगेचच नाळेमधील प्लासेंटा, रक्तातूनही या मूलपेशी मिळवता येतात. भ्रूणीय मूलपेशी, मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी आहेत. या एकाच प्रकारच्या पेशींपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशींपासून जन्म घेतात. फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्याचे रूपांतर भ्रूणात होते. या भ्रूण पेशींचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते व गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. आता 14व्या दिवसापासून या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजे साधारण 5व्या ते 7व्या दिवशी जर या मूलपेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट जैव रासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशींमध्ये आणि त्यापासून ऊतींमध्ये व नंतर त्या अवयवांमध्ये होऊ शकते असे दिसून आले. पण अर्थात इथे थोडासा नैतिक जो भाग आहे ती मर्यादा येते, पण असं आपण करू शकतो. मूलपेशी उपचार सध्या बऱ्यापैकी आपण ऐकतो, पण काय आहे मूलपेशी उपचार? तर या पेशी काढणे हा पहिला भाग येतो. पेशी रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातून, उदाहरणार्थ अस्थिमज्जा किंवा चरबीयुक्त ऊतक ज्याला मेदयुती ऊती किंवा दात्याकडून, उदाहरणार्थ नाळेचे रक्त मिळवल्या जातात. प्रयोगशाळेत प्रक्रिया केली जाते. आवश्यक असलेल्या विशिष्ट प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरित करण्यासाठी पेशींची वाढ केली जाते, त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यांना हाताळले जाते. प्रत्यारोपण, पेशी खराब झालेल्या भागात जसं की दुखापत झाली असेल किंवा झालेलं हृदय असेल किंवा संधिवाताने ग्रस्त झालेला सांधा असेल, या भागात या पेशी टोचल्या जातात, इंजेक्ट केल्या जातात किंवा प्रत्यारोपित केल्या जातात, जिथे त्या जखम भरण्यास मदत करतात आणि ऊतींची पुनर्निर्मिती होते. अस्थिमज्जा प्रत्यारोपण, मूलपेशी उपचारांचा सर्वात जुना आणि यशस्वी उपयोग म्हणजे अस्थिमज्जा प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट. हाडांच्या आतील मऊ भागाला अस्थिमज्जा म्हणतात. येथे रक्तपेशी तयार होतात. याचा उपयोग रक्ताचा कर्करोग, ल्युकेमिया, लिम्फोमा, थॅलेसेमिया यासारख्या रोगांमध्ये होतो. यामध्ये निरोगी मूलपेशी रुग्णाच्या शरीरात दिल्या जातात. यामुळे नवीन लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स म्हणजे रक्तबिंबिका तयार होतात.
सिकल सेल रोग यामध्ये लाल रक्तपेशींचा जो आकार आहे तो गोल आणि लवचिक असण्याऐवजी विळ्यासारखा सी आकाराचा किंवा कडक होतो, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा होतो. अस्थिमज्जा प्रत्यारोपणाने यात उपचार होतो. आता हा जो मूलपेशी उपचार आहे, वैद्यकीय इतिहासात मूलपेशींचा पहिला यशस्वी उपचार 1958 मध्ये फ्रान्सचे कर्करोग तज्ञ जॉर्जेस मथ यांनी युगोस्लाव्यातील विंका न्यूक्लिअर इन्स्टिट्यूट मधील 5 किरणोत्सर्गी बाधित कर्मचाऱ्यांवर केला होता. हा उपचार अस्थिमज्जा प्रत्यारोपणाच्या स्वरूपातच करण्यात आला होता, मूलपेशी उपचार. आता भारतात ही शस्त्रक्रिया ही कधी झाली तर पहिली यशस्वी अस्थिमज्जा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 1983 मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे डॉक्टर एस.एच. अडवाणी आणि डॉक्टर आर. गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मायलॉइड ल्युकेमिया म्हणजे रक्त आणि अस्थिमज्जेचाच एक तीव्र प्रकारचा कर्करोग हा रोग झालेल्या एका 9 वर्षाच्या मुलीवर हा उपचार करण्यात आला होता. भाजलेल्या त्वचेची पुनर्निर्मिती यावर पण आपण मूलपेशी उपचार होतात. गंभीर भाजलेल्या रुग्णांमध्ये त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यासाठी मूलपेशींचा वापर केला जातो. यामुळे जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. नेत्रपटल दुरुस्ती डोळ्याच्या नेत्रपटलातील खराब झालेल्या पेशी बदलण्यासाठी मूलपेशी वापरल्या जातात. त्यामुळे काही रुग्णांमध्ये दृष्टी सुधारण्यास मदत होते. हाडांची पुनर्निर्मिती फ्रॅक्चर किंवा हाडांतील दोष भरून काढण्यासाठी मूलपेशींचा वापर केला जात आहे. उपास्थी म्हणजे कार्टिलेज दुरुस्ती गुडघा किंवा इतर सांध्यामधील झिजलेली उपास्थी पुनर्निर्माण करण्यासाठी मूलपेशींचा वापर करण्यावर संशोधन आणि काही निवडक उपचार सुरू आहेत. विशेषतः क्रीडापटूंमध्ये झालेल्या दुखापतींमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. इथे आपल्याला चित्र दिसतंय. पहिलं जे एक आहे सामान्य उपास्थी आणि इथे मध्ये तुम्ही बघितलं तर इथे याची झीज झालेली दिसून येते, तर यावर उपचार करता येतात. क्रिटिकल लिम्ब इस्किमिया आता हा काय भाग आहे तर यामध्ये पाय किंवा हातांच्या धमन्यांमध्ये गंभीर अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे अवयवांपर्यंत रक्तप्रवाह लक्षणीयरित्या कमी होतो. दुर्लक्ष केल्यास यामुळे अवयव निकामी होणे किंवा गँग्रीनचा धोका संभवतो. पोटरीत किंवा घोट्याच्या जवळ मेसेनकॅमल मूलपेशी इंजेक्शनद्वारे टोचली जाते. त्यामुळे नवीन रक्तवाहिन्या तयार होतात. या पेशी दात्याकडून घेऊन जशी ब्लड बँक असते तशीच या पेढीमध्ये ठेवता येतात आणि मग त्या उपचारासाठी वापरता येतात. संशोधनाच्या टप्प्यात असलेले उपचार मधुमेह शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करून स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी पुन्हा निर्माण करणे हे संशोधनाच्या टप्प्यात आहेत. मज्जासंस्था विकार पार्किन्सन्स अल्झायमर पाठीच्या कण्याच्या दुखापतींवर संशोधन सुरू आहे. हृदयविकार पक्षाघात यकृत व मूत्रपिंड पुनर्निर्मिती अर्थात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या नवीन उपचार पद्धती ह्या संशोधनात आहेत. त्याचं चालू आहे संशोधन. स्लिप डिस्क उपचार आता पाठीच्या कण्यामध्ये 2 मणक्यामध्ये असलेली चकती जर घसरली असेल तर ती काढली जाते. कोकणातील वालावलकर रुग्णालयात यावर वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. म्हणजे संशोधन झालेलं आहे, पुढे वैद्यकीय चाचण्या या सुरू आहेत. यात रुग्णाच्या काढलेल्या चकतीवर प्रयोगशाळेत पेशी वाढवल्या जातात. यासाठी माध्यम म्हणून रुग्णाच्या रक्तातूनच प्लेटलेट लायसेल वापरले जाते. यासाठी साधारण 3 आठवड्यांचा कालावधी जातो आणि त्यानंतर ही चकती पुन्हा रुग्णाला बसवली जाते. तर मूलपेशी जतन करणं म्हणजे काय? आजकाल अनेक पालक बाळाच्या जन्माच्या वेळी ना रक्त जतन करतात. त्याला कॉर्ड ब्लड बँकिंग असं म्हणतात. ही प्रक्रिया काय असते तर बाळाचा जन्म झाल्यानंतर नाळेतून रक्त गोळा केलं जातं. त्यातील मूलपेशी वेगळ्या केल्या जातात. साधारणपणे उणे 196 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात त्या साठवल्या जातात. भविष्यात त्या मुलाला किंवा कुटुंबातील सदस्याला कर्करोग रक्ताचे आजार किंवा इतर गंभीर आजार झाल्यास या जतन केलेल्या मूलपेशी उपचारासाठी वापरता येतात. मूलपेशी जतन करण्याबाबत
मर्यादा आहेत. खर्च जास्त आहे. सर्व रोगांवर उपयोग होईलच असं नाही. मूलपेशी वापरताना नैतिकता हा मुद्दा महत्वाचा आहे. संशोधन त्यामुळे या विषयावर बऱ्यापैकी चालू आहे. तर शिन्या यामानाका जे आपण म्हटलं की 2012 सालचं नोबेल पारितोषिक यांना मिळालं. तर काय होतं यांचं संशोधन प्रेरित बहुगुणी मूलपेशींचा शोध हा त्यांनी लावला. 2006 मध्ये त्यांनी हे सिद्ध केलं की प्रौढ पेशींच्या केंद्रकात विशिष्ट जनुके प्रविष्ट करून त्यांना प्रेरित बहुगुणी मूलपेशी असं इंड्यूस प्लुरिपोटेंट स्टेम सेल्स मध्ये बदलता येतं. आता आपण आधी म्हणत होतो की एकदा प्रौढ पेशी झाल्या की त्यातून मूलपेशी तयार होत नाहीत, पण यांनी आता 2006 मध्ये जो शोध लावलाय त्यानुसार त्या IPS मध्ये बदलता येतात प्रेरित बहुगुणी मूलपेशीमध्ये. यामुळे काय होईल की नैतिक समस्यांचं निवारण होईल. यापूर्वी मूलपेशी मिळवण्यासाठी मानवी भ्रूणांचा वापर करावा लागत असे, ज्यामुळे नैतिक प्रश्न निर्माण होत होते. यामानाका यांच्या पद्धतीमुळे कोणत्याही व्यक्तीच्या प्रौढ पेशींपासून थेट IPS पेशी बनवणे शक्य झाले. CAR T सेल थेरपी ही जी आहे कर्करोगावरील एक अत्यंत प्रगत जनुकीय उपचार पद्धती आहे. यामध्ये रुग्णाच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक पेशींचा वापर करून कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. रुग्णाच्या रक्तामधून पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार असलेल्या टी सेल्स वेगळ्या केल्या जातात. जनुकीय बदल प्रयोगशाळेत त्यांच्या जनुकांमध्ये विशेष बदल केले जातात आणि जनुकीय बदलांमुळे या टी सेलच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारचे रिसेप्टर्स तयार होतात. संवेदी चेतातंतू. हे रिसेप्टर्स कर्करोगाच्या पेशी अचूकपणे ओळखण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास मदत करतात. आता यात जो आहे रुग्णाच्या रक्तप्रवाहातून थेट टी पेशी काढण्याऐवजी शास्त्रज्ञ प्रेरित बहुगुणी मूलपेशी म्हणजे जे शिन्या यामांका यांचं संशोधन आहे, तर त्यांच्यापासून टी पेशी तयार करू शकतात. तर हा इथे मूलपेशींचा उपयोग होऊ शकतो. मूलपेशी विज्ञान हे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवत आहे. भविष्यात अनेक असाध्य आजारांवर मात करण्यासाठी या पेशी वरदान ठरू शकतात. अवयव तयार करून त्यांचे प्रत्यारोपण करता येईल अशी आशा आहे. मूलपेशी उपचार घेताना सावधानता बाळगायला हवी, कारण डॉक्टर योग्यरित्या प्रमाणित आहे, संस्था प्रमाणित आहे. संस्था जी आहे ती मूलपेशी संशोधनासाठीच्या स्थापित राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचं पालन करते याची नेहमी खात्री करा. आता या संस्था कोणत्या आहेत ज्या मूलपेशींचं संशोधन आपल्याकडे सुरू आहे? पहिली जी आहे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र NCCS पुण्याची आहे. ही संस्था प्रामुख्याने मूलपेशी जीवशास्त्र, कर्करोग संशोधन आणि मानवी रोगांवरील पेशी आधारित उपचारांवर कार्य करते. तुम्ही यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. त्यांचे जे काही संशोधन आहेत त्याविषयी आपल्याला याच्यावर माहिती मिळते. त्यानंतर इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन बंगळुरू कर्नाटक याचं जे संशोधन आहे ते ही एक स्वायत्त संस्था आहे. भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत येते. ही संस्था हृदय व रक्तवाहिन्या संबंधी आजार, मज्जासंस्थेचा आजार आणि कर्करोग यावर सेल्युलर थेरपी विकसित करते. सेंटर फॉर स्टेम सेल रिसर्च वेल्लोरला आहे, तामिळनाडू. इन्स्टेमचीच एक सहयोगी शाखा आहे आणि मूलभूत विज्ञानापासून थेट वैद्यकीय चाचण्यांपर्यंत मूलपेशींच्या उपचारांचा अभ्यास करते. याशिवाय earth.com म्हणून एक संकेतस्थळ आहे. इथेही मूलपेशी किंवा इतरही गोष्टी ज्या ह्याच्यात आहेत त्यांची आपल्याला संशोधनाची माहिती मिळते. तर तीही आपण बघू शकतो. आता हे जे सादरीकरण आहे हे करताना मला विश्वकोशाचा संदर्भ मी घेतला. त्यानंतर विज्ञान जनहिताय कार्यक्रम जनुकीय आणि पेशीय उपचार यात मुलाखत घेतली होती डॉक्टर ऋता मुल्हेरकर यांची, ज्या संचालक आहेत समर्थ कृपा लाईफ सायन्सेस पुणे. जे आपण स्लिप डिस्क संशोधन पाहिलं की जे झालेलं आहे आणि त्याच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत वालावलकर रुग्णालय कोकणामध्ये, तर त्याच्यात या डॉक्टर मुल्हेरकर सहभागी आहेत. अर्थात महाराष्ट्र राज्य बोर्ड 9वी 10वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातून काही भाग संदर्भ म्हणून घेतलेला आहे. आणि विशेष आभार डॉक्टर निशिगंधा नाईक यांनी सादरीकरण तपासून दिलं. हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई याच्या माजी संचालक आहेत त्या आणि मविप स्थायी समिती सदस्य आहेत, तर त्यांचे विशेष आभार.
तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. तुमचेही खूप खूप आभार.